बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी यासाठी आज वाशिम येथे सर्वपक्षीय आणि सर्व धर्मीय संघटना, सेवाभावी संस्था आणि संवेदनशील नागरिकांच्या वतीने महामुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह राजकीय नेते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता। या सरपंचाच्या खून प्रकरणात 7 जणांवर मोका लावण्यात आलाय। काय मिळताना दिसतंय तुम्हाला? सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायालय म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांवर हा मोका आणि कुणाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे। पण याच्यातून करणाऱ्यांचं नाव नसल्याची माहिती मिळते। आलं पाहिजे। सगळे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत, यांच्यावर पहिले 10-10, 20-20 गुन्हे येतात आणि तोपर्यंत मी थांबणार नाही। मला न्याय पाहिजे। सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। राज्यातील मंत्र्याचा वर्चस्व यांच्यावर दिसतंय असं वाटतं तुम्हाला? त्याच्यात काय झालंय तपासात, ते तपास आम्ही आज मागवलेला आहे। त्याचं पण स्पष्टीकरण आपण देऊ। आपण त्याचा तपासात काय झालेलं आहे ते आपल्याला आज संध्याकाळपर्यंत आपण ते तपास मागवून घेतले।